विधानसभा मतदारसंघात हायब्रिड एन्युइटी अर्थात हॅम अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमधील दिरंगाई आणि दर्जाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली। या बैठकीत मंत्री भोसलेही मंत्री मुश्रीफ यांच्या भूमिकेशी सहमत झाले होते। विधानसभा मतदारसंघात हायब्रिड एन्युइटी अर्थात हॅम अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमधील दिरंगाई आणि दर्जाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। याबाबत अधिक माहिती अशी, विधानसभा निवडणुकीपूर्वी हायब्रिड एन्युइटी योजनेतून या मतदारसंघातील रणदिवेवाडी, कागल, नदी किनारा, मुरगुड, सेनापती कापशी ते काळभैरी देवस्थान मार्गे गडहिंग्लज 71 किलोमीटर आणि बेलेवाडी हुबळगी उत्तूर ते गडिंग्लज 24 किलोमीटर या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची 2 प्रमुख पॅकेज मंजूर करण्यात आली होती। मात्र मुख्य कंत्राटदारानं ही कामं पुढे सबलेट म्हणजे पोट मक्तेदारांना दिल्यानं आणि वेळेवर बिल न दिल्यानं कामांच्या दर्जाबाबत आणि वेळेबद्दल सातत्यानं अनेक बैठका घेऊनही परिस्थितीत सुधारणा होत नव्हती। डिटेल इस्टिमेट करत असताना त्यामध्ये अनेक कामं समाविष्ट करायची राहून गेली होती। याचाही नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता। त्या सगळ्याचा एकदाचा सविस्तर सोक्षमोक्ष लावण्यासाठी मुंबईत मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। हायब्रिड एन्युइटी अर्थात हॅम अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमधील दिरंगाई आणि दर्जा, मुरगुड सेनापती कापशी रस्त्यावर सर पिराजीराव तलावाजवळील एलिव्हेटेड पूल, अलाहाबाद कापशी मौजे सांगाव गावातील रस्ता, कागल शहरातील रस्ते, गटर्स आणि युटिलिटी शिफ्टिंगची कामे, कागल मुरगुड रस्त्यावरील सिद्धनेरली नदी किनाऱ्यावर दूधगंगा नदीवरील नवीन पूल, मुरगुड शहरातील कामे व गटर्स, चिकोत्रा नदीवरील नवीन पूल, सेनापती कापशी चौकातील रस्ते आणि सुशोभीकरण इत्यादी सर्व कामं तत्काळ इस्टिमेट करून प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्याचं ठरलं। सर्व प्रलंबित कामं तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले।